अशी सरासरी मार्केट रेट जे आहे पिंपळगाव बसवंत येथील जे आजचे 24 जून 2025 चे जवळजवळ 2000 जर गेला असेल एखादा ट्रॅक्टर, तर त्याची क्वालिटी, कलर, जो काही माल असेल तो एक नंबर, एक साईज, त्यामुळे इतके रेट. जय महाराष्ट्र मित्रांनो, मी विक्रम शिंदे, तुम्ही बघतात किंग फार्मर युट्यूब चॅनल आणि तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. आणि तुम्ही थंबनेल बघितल्याप्रमाणे आपण आज दोन मार्केटचे कांद्याचे जे क्विंटल साठीचे रेट असतात ते जाणून घेणार आहोत. आणि आजच्या आपले दोन मार्केट म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत जे की नाशिक जिल्ह्यामध्ये आहे, आणि कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव मार्केट ते सुद्धा नाशिक जिल्ह्यामध्येच आहे. आणि दोन्ही बी त्यांच्या जागी खूप मोठे मार्केट आहे. इथं जी आवक असते ती मोठ्या प्रमाणात असते. तर आज 24 जून 2025 आणि दुपारचे आणि जे काही लिलाव होते ते सकाळचे होते. तर रेट काय ते आपण एक क्विंटलचे जाणून घेणार आहोत. सर्वात पहिले आपण पिंपळगाव बसवंत येथील कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथील आज एक क्विंटल साठीचे रेट जाणून घेऊ. ऍव्हरेज रेट स्टार्टिंग 200-300 पासून चालू होतात, तर एंडिंग पर्यंत जाता 2000 पर्यंत प्लस जाते. ऍव्हरेज जर बघितले आपण, स्टार्टिंग रेट जर बघितले पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे तर 200-300 पासून चालू होतात आणि एंड म्हणजे संपतात जवळपास 2000 प्लस पर्यंत जातात. तर ऍव्हरेज रेट जर बघितले आपण, मोस्ट म्हणजे सर्वात जास्त ट्रॅक्टरांना किंवा पिकअपला जो भाव भेटला एकच भाव सरासरी, तर तो 1300 प्लस ते 1600 पर्यंत जातोय. 1300, 1400, 1500, 1600 अशी रेंज ऍव्हरेज पकडून चाललाय. बाकी जे काही 2000 गेले असतील किंवा म्हणजे हजाराच्या आत असतील ते 500, 600, 700 असतील अशा रेटचे जे ट्रॅक्टर किंवा पिकअप असतील ते जरा वेगळे असतात यांच्यापेक्षा. 1300, 1400, 1500 जे काही ऍव्हरेज रेट गेले ते क्वालिटीनुसार त्यांना रेट भेटले, मिडियम माल आणि जरा चांगला माल म्हणावा लागेल. आणि त्यापेक्षा वरच्या लेवलला जर अजून चांगला माल असेल म्हणजे वाळेल असेल, क्वालिटी असेल, कलर असेल, तर असे माल जवळपास 1800, 1900, 2000 रुपये पर्यंत गेले. पण जास्त ट्रॅक्टर नसतात किंवा पिकअप नसतात मित्रांनो, 2-3 ऍव्हरेज रेट काढले जातात. बाकी सरासरी भाव जर बघितला तो 1300, 1200, 1400, 1500, 1600, 1700 पर्यंत लईतले असे ऍव्हरेज सरासरी भाव भेटतो. आणि जे काही हजाराच्या आतले माल असतात ते कसे असतात मित्रांनो, ओले झालेले असतात किंवा मग खराब झालेले असतात. आणि पाऊस इतका कंटिन्यू चालू आहे पाठीमागच्या 2 महिन्यापासून, 2 महिने म्हणावं लागतील, कारण मे पासून पाऊस चालू आहे. आज 24 जून आणि कंटिन्यू पाऊस आहे मित्रांनो. त्यामुळं भरपूर शेतकऱ्यांचा माल हा खराब झालेला आहे. त्यामुळं अशा परिस्थितीमधला जो माल असतो, ज्या अशा कंडिशन मधला जो माल असतो सडलेला किंवा वल्ला झालेला, त्या मालाला 200-300 रुपयापासून मार्केट आहे. जसे गोल्टी असेल किंवा त्यापेक्षा पण खराब माल असतो अशा मालाला भेटतो. आणि चांगला माल सुद्धा काही शेतकऱ्यांचं निवड करताना थोडा मिस्टेक होती, खराब माल येतो त्यामध्ये. त्यामुळं पण अशा वेळेस पण चांगल्या मालाला पण मार्केट कमी भेटतं. अशी सरासरी मार्केट रेट जे आहे पिंपळगाव बसवंत येथील जे आजचे 24 जून 2025 चे जवळजवळ 2000 जर गेला असेल एखादा ट्रॅक्टर, तर त्याची क्वालिटी, कलर, जो काही माल असेल तो एक नंबर, एक साईज, त्यामुळे इतके रेट भेटतंय. बाकी मार्केट इतकं काही खूप जास्त वाढले असं काही नाहीये. ते 2-3 ट्रॅक्टर असे असतात की पूर्ण मार्केटमधून म्हणजे पूर्ण जो काही एक दिवसाचा आवक असते आणि त्यामधून काढले जातात. ते जास्त लावून धरतात शेतकरी 2000 रुपये मार्केट, तसं काही नाही. सध्या मार्केट ऍव्हरेज रेट बघितलं तर 1200-1300 पासून चांगलं आहे. 1200-1300 पासून तर 1600 पर्यंत चांगलं भेटतंय. म्हणजे ऍव्हरेज सरासरी जशी क्वालिटी असेल मालाला जसं त्या हिशोबाने रेट भेटत आहे. तर गोल्टी असेल किंवा खराब माल असेल मग ते 500 पासून पण चालू होत्या, 200 पासून पण चालू होत्या भरपूर. आणि इथं आवक जास्त करून मित्रांनो जवळपासच्या गावांवरून असे जवळपास म्हणजे असं समजा की 50, 60, 70 किलोमीटर वरनं पण काही काही शेतकरी पिंपळगाव बसवंत मार्केटला घेऊन येतात. जे काही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आसपासचे गाव असतील जवळपास 50, 60, 70 किलोमीटरवरचे, तर त्या गावांमधले जास्त आवक असते इथं. जास्त काही लांबून बरेच काही शेतकरी आहे, जास्त पण लांबून येतात, 90-100 किलोमीटर वरनं पण असतात. पण रेट क्वालिटीनुसारच भेटतो. तुम्ही किती लांबून आले याला काही डिमांड नसते मित्रांनो. क्वालिटी तुमची कशी मालाची त्यावर डिमांड असतं. तर शेतकऱ्यांनी जास्त लांबून यायचा प्रयत्न करू नका. जवळ भरपूर आता प्रत्येक तालुक्याच्या लेवलला मार्केट आहे किंवा मग नाशिक जिल्ह्यामध्ये भरपूर ठिकाणी आज कांदा खरेदी केला जातो. तर जवळपास आपल्या 50, 40, 50च्या ॲव्हरेजच्या किलोमीटरवरती कांदा न्यायचा प्रयत्न करा. तर आपला मेन विषय आहे की कांदा मार्केट आज पिंपळगावला काय होतं. तर ॲव्हरेज एक क्विंटल साठीचे रेट होते जवळपास 300च्या पुढे आणि 2000च्या आत ही एक रेंज आहे. आणि सरासरी भाव बघितला तर 1200-1300 पासून चालू होतो आणि 1600 पर्यंत सरासरी ॲव्हरेज म्हणजे 60-70% शेतकऱ्यांना हाच भाव भेटलाय. बाकी जे राहिले 2000 पर्यंत गेलेले शेतकरी ते असतील 1-2 मोजके, तर
त्यांचा क्वालिटी होती त्यामुळे तसा भाव भेटला. बाकी जे 500-600 असतील किंवा 200-300 असतील त्यांचा पण माल तेवढा खराब होता. त्यामुळे मार्केट असं भेटले. बाकी हा होता कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथील रेट. तर आता बघू आपण लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे काय रेट होते. तर सरासरी मित्रांनो तिकडं पण सेमच रेट आहे. तिकडं मला थोडे 100-200 कमी वाटतंय. कारण जी क्वालिटी पिंपळगावला कारण जी क्वालिटीचा माल पिंपळगावला ज्या समजा एक्झाम्पल देतो मी तुम्हाला 1600 रुपयाला गेला असेल तर तोच माल लासलगावला थोडा 50 किंवा 100 रुपयांनी कमी गेलाय असं मला वैयक्तिक वाटतंय. बाकी शेतकऱ्यांना अंदाजा येऊन जाईल की त्यांनी माल दिलेला आहे. बऱ्याच मार्केटला गेलेले आहे. त्यांना एक्सपिरियन्स असतो. भरपूर शेतकरी. त्यामुळे त्या हिशोबानेच शेतकरी पण येतात. पण जे काही शेतकऱ्यांना जे मार्केट जवळ पडतं मी मगाशीच बोललो की जास्त लांब जायचा प्रयत्न करू नका. जवळच्याच मार्केटला माल नेण्याचा प्रयत्न करा. कारण जास्त लांब गेल्यानंतर तेवढंच डिझेल भाडं वगैरे ते सेम पडतं. त्यामुळं जवळ आपल्याला काय भेटतंय आता कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगावचे जे असतील 50, 60, 40, 50 किलोमीटरवरचे लोक तर त्यांना जरी 1300 रुपये पडला आणि जर का पिंपळगावला तेच त्यांना 80-90 किलोमीटर पडत असेल आणि तो 1400 जरी गेला तर मग काही फरक नाही. त्यामुळे जवळच्याच मार्केटला जायचा प्रयत्न करा. आणि जे काही आता कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगावचे जे रेट आहेत टॉपचे जवळपास माझ्या मते 1700-1800च्या प्लस आहे. आणि टॉपचा तिथे पण तेच जवळपास आपण रेंज पकडू 2000 बाय चान्स गेला असेल एखाद्याचा तर मला मार्केटमध्ये तसा काही दिसलेला नाही. तर जे काही रेंज आहे ती क्वालिटीनुसार तिथं पण आहे आणि तिकडूनचा माल जरा थोडा डिफरंट असतो मित्रांनो. आणि जो काही पिंपळगावला जो माल येतो तो कळवण साईड किंवा या साईडचा जास्त माल असतो. त्यामुळे इकडे क्वालिटी थोडी जरा शाईन असते किंवा मग क्वालिटी चांगला दमदार असतो. बाकी बियाणं सर्व शेतकऱ्यांचे सारखेच असतात. लासलगाव कडले शेतकरी असो किंवा पिंपळगाव कडले शेतकरी असो सर्वांचेच बियाणे सारखेच असतात. काही घरगुती वापरतात, काही ब्रँडेड कंपन्यांचे पण वापरतात. तर क्वालिटीनुसार रेट भेटताय. बाकी हे होते दोन्ही मार्केटचे रेट पिंपळगाव बसवंत आणि लासलगाव मार्केट. थोडा मला पिंपळगाव मध्ये जे आहे तो भावात मध्ये फरक आहे. थोडा 100-50-100 रुपयांनी एक्स्ट्रा जाते. बाकी लासलगाव पण काही कमी नाही. तिथं पण आवक भरपूर असते आणि पिंपळगाव मध्ये पण आवक भरपूर असते. पण क्वालिटीनुसार भाव भेटतो मित्रांनो. जर का लासलगाव मध्ये थोडी क्वालिटी शाईन मालाची क्वालिटी कमी असेल, शाईन कमी असेल आणि जो काही स्टोरेज होण्यासाठी जी क्वालिटी पाहिजे ती नसेल तर मग नक्कीच थोडाफार भावामध्ये इकडे तिकडे बदल होऊ शकतो. तर असे होते आजचे हे दोन्ही मार्केटचे एकंदरीत एक क्विंटल साठीचे रेट. बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. कुठलं मार्केट सध्या चांगलं चालतंय आणि कुठल्या मार्केटला चांगला भाव भेटतोय कमेंटमध्ये सांगा. आणि परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.